नमस्कार मित्रांनो, आता मी सिंगापूर देशामध्ये आहे आणि सिंगापूरमध्ये ज्यावेळी बांधकाम कन्स्ट्रक्शन चालू असतं, कन्स्ट्रक्शनचं काम चालतं, त्यावेळी नागरिकांना काही त्रास होऊ नये म्हणून कशा प्रकारे छान भिंती उभे केल्या जातात तुम्हाला दाखवतो। तिथपासून ते इथपर्यंत सगळ्या बाजूने भिंत उभी केली, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी लोक राहतात त्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून ही भिंत उभी केली आहे। ही भिंत जाहिरातीसाठी नाही मित्रांनो, आपल्याकडे भिंती उभ्या केल्या जातात ते जाहिरातीसाठी असतात। ही भिंत जाहिरातीसाठी नसून याला नॉईज बॅरियर वॉल असं म्हणतात, म्हणजे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना आवाजाचा अजिबात त्रास होऊ नये याच्यासाठी ही बांधलेली भिंत आहे। आणि इथं हे कंपल्सरी बरं का, की जो कोणी कन्स्ट्रक्शन करत असेल, इथं 80% कन्स्ट्रक्शन तर गव्हर्नमेंटच करतं, त्याला अशा प्रकारच्या नॉईज बॅरियर म्हणजे ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक भिंत उभी करणं कंपल्सरी असतंय। आणि चारही बाजूने अशा प्रकारची भिंत उभी केली जाते। जर कोणाला काय त्रास झाला वाटला तर तिथे बोर्ड लिहिले असतो बघा, तो निळ्या कलरमध्ये जो बोर्ड आहे त्याच्यावर लिहिलेले की जर तुम्हाला याचा त्रास वाटला तर लगेच कंप्लेंट करू शकता। हे झालं नॉईज पोल्युशन बाबतीत। तशाच प्रकारचं काम आतमध्ये धुळीच्या बाबतीत असते। धूळ मुक्त कन्स्ट्रक्शन असते बरं का। धूळ प्रदूषण म्हणजे वायू प्रदूषण करायला बंदी आहे, नॉईज पोल्युशन करायला बंदी आहे। रस्त्यावरती तुमची जी गाडी येणार जाणार त्यांनी अजिबात रस्त्यावरती चिखल होऊ नये याच्यासाठी कायदा आहे। त्यामुळे सिंगापूरमध्ये अजिबात आपल्याला धूळ दिसत नाही। वायू प्रदूषणामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा जसा गाड्यांचा असतो, इथं गाड्या शून्य आहेत जवळपास, आणि दुसरा वाटा असतो कन्स्ट्रक्शनचा। हे कन्स्ट्रक्शन सुद्धा अशा प्रकारे वायू प्रदूषण, हवा प्रदूषण, नॉईज पोल्युशन, त्याशिवाय जे मातीचं पोल्युशन आहे सॉईल पोल्युशन यापासून पूर्णपणे प्रोटेक्टेड आहे। त्याच्यामुळे इथे धूळ अजिबात आपल्याला वातावरणात दिसत नाही। आणि याचा परिणाम असा होतो की वातावरणाचा हा इथला हवेचा जो इंडेक्स आहे तो 6 ते 12च्या दरम्यान, रात्री 6 आणि दिवसा 12, आणि आपल्या भारतामध्ये 300 350, म्हणजे इथे जी हवेची शुद्धता आहे त्याच्यापेक्षा 300 पट प्रदूषित हवा आपल्याकडे आहे। आणि म्हणून आपल्याकडे आरोग्याचे बरेचसे प्रश्न तयार होत असतात। 20 वर्षांनी माणसाचं आयुष्य कमी होतं त्या धुळीमुळे, पण सरकारचं किंवा बाकी गव्हर्नमेंट अथॉरिटीजकडं याच्याकडं काही लक्ष नसते। सिंगापूरमध्ये मात्र हा हवेचा इंडेक्स छानपैकी मेंटेन केला जातो आणि याच्यामुळे इथल्या नागरिकांचं आयुष्य 20 वर्षांनी मित्रांनो वाढत असते। त्यामुळे कन्स्ट्रक्शन करत असताना रस्त्यावरती त्या गाडीच्या टायरला चिखल लागून तो बाहेर येऊ नये याची व्यवस्था केली जाते। बाहेर नागरिकांना आवाजाचा प्रदूषण होणार याची काळजी घेतली जाते। जेव्हा बांधकाम चालू असेल त्यावेळी त्या ड्रमसारखे असे पाईप बनवले जातात, अजिबात धूळ उडणार नाही याची काळजी घेतली जाते। त्यामुळे इथली बांधकामं ही नॉईज पोल्युशन, एअर पोल्युशन, त्याचबरोबर सॉईल पोल्युशन आणि रस्त्यावरचा कचरा ह्या सगळ्यापासून फ्री असतात। आणि 80% घरं हे सरकार बांधतं, आणि शिवाय जे पहिल्यांदा घर घेतील त्यांना 0% स्टॅम्प ड्युटी आहे। हे सगळं बघितलं तर इथे सर्वांकडे घर आहे आणि आयुष्यात माणूस एकच घर घेतो आणि ते घर घेण्यासाठी इथलं सरकार मदत करतं। म्हणून इथे कुणीही घर म्हणजे